नाही आई, 2 दिवस काय, 2 मिनिटं सुद्धा मी सावीला एकटं नाही वाटू देऊ शकत. खरं तर मी ना आधी जाऊन त्यांना जेवणाचं विचारलं पाहिजे होतं. इरा, एक काम करा, सावीसाठी ताट तयार करा. इरा, करताय ना ताट तयार? जावं लवकर. धैर्य, इतकी काळजी कराल तिची? अशी काळजी तर तुम्ही माझी केली पाहिजे. पण सगळं अटेन्शन, काळजी मिळते सावीला. हे मी कधीच सहन करणार नाही, कधीच नाही. बघतेस सावी, तू धैर्यांची बायको होण्यासाठी जिवंत तरी राहतेस का? धैर्य फक्त माझेच, फक्त वीराचे. आणि मी सोडून दुसऱ्या कुणाच्याही वाटेला ते जरा सुद्धा येऊ देणार नाही मी. झालं का ताट रेडी? हो ते एवढं दचकायला काय झालंय? सॉरी, तुम्ही ते अचानक आलात ना. मी येतच होते जेवणाचं ताट घेऊन. कुठे येत आहे घेऊन? ते गेस्ट रूम मध्ये द्यायचंय ना जेवणाचं ताट. नाही, काही गरज नाहीये, मी नेतो. तुम्ही? नाही, नको, मी देते ना. नाही म्हणजे तुम्ही असं जेवणाचं ताट घेऊन जाल, बरं नाही दिसत ना, म्हणून. कसं आहे ना, सावी होणारी बायको आहे माझी, त्यांच्यासाठी एवढं तर करूच शकतो. वाढा की. मी आले असते ना घेऊन. नाही, काही गरज नाही. अप्पा, आई, बायकोच्या ताटाखालचं मांजर होण्याची लक्षणं दिसतायत ती सगळी. नाहीतर काय, अजून लग्न झालं नाही तोपर्यंतच बायको बायको करायला लागलाय. होय की? मला ना खरं सांगायचं ना तर शंकाच येते, ते हा खरंच मुजुमदार आहे का? मग काय चुकीचं वागतोय रे तो? हा?
एक मुलगी स्वतःचं घर सोडून इकडे आली का? तर आपल्या कुटुंबाचा भाग व्हावा म्हणून. अरे बाकीच्या मुलींना माहेर सोडून सासरी येताना स्वतःच्या मनाची तयारी करायला थोडा वेळ तरी मिळतो रे. पण ती बिचारी क्षणात सगळं सोडून इकडे आले. याचा तरी विचार करा. माझा धैर्य या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुलगा असावा तर धैर्यासारखा. आता खीर आणतं का अजून? चल. सावे, अगं उगाच नको टेन्शन घेऊस, सगळं व्यवस्थित होईल बघ तू. अगं बोल की काहीतरी. काय बोलू आता मी? काहीतरी बोल, खरं बोल बाई. तुला असं म्युटर बघायची सवय नाही आम्हाला. हा बरोबर आहे तिचं. काय तर बोल, त्याला लय चुकल्यासारखं वाटतंय ग. तर काय? अरे असं काही नाहीये, माझं जरा मूड नाहीये. मला ना जरा वेळ शांत बसायचंय. अगं पण तुला एकटं सोडलं तर अजून एकटं वाटेल की नाही? नाही वाटणार. प्लीज मला जरा वेळ एकटीला शांत बसू दे प्लीज. सावी, सांगितलं. काय झालंय? नाही कळलं? सांग यांना पण एकट्या सोडा मला म्हणून. का आता नाही बसायचं तुला एकटं? ओ ऐका की धैर्य, तुम्ही जावा. अहो तिला एकटं सोडा. हो तिला एकटं बसायचं आहे ना करीने. मगाचपासून इथं घसा फाडून ओरडून ओरडून ट्राय करायला लागलोय आणि हिला सांगायचं की बोल बाई बोल, हात जरा नाही. आणि तुम्ही आलायला बघा काय केली ते दाखवतो. एरीने ये ग, मला एकटं सोड. पराग इमोशनली घे ग. मला एकटं सोड. पराग तुम्हाला सांगितलं नाही. गप्प बस. झालं एवढंच? एक मिनिटात झालं म्हणजे आम्ही खुरी. इकडनं तिकडे चालत आणले आम्हाला दोघांना. म्हणजे आम्ही खुई कसा फाडून फाडून ट्राय करून तिला चांगलं लागलं तरी ऐकलं नाही म्हणजे आम्ही खुई. 2 मिनिटं. कुणी कोणाला एकटं सोडणार नाहीये. आता मस्त पैकी जेवण करूयात आपण. नाही नको. अहो मला भूक नाहीये. अशी कशी भूक नाहीये? सावी हो, सकाळपासून काहीच नाही खाल्लंय तुम्ही. बरोबर, मी जेवण घेऊन आलो तरी पण नाही खाणार.
थोडस तरी खाऊन घ्या. नको धैर्य, खरंच मला भूक नाही आहे. माझ्यासाठी पण नाही खाणार? सावी अहो, काय झालंय? त्याची आठवण येते का तुम्हाला? आईची खूप आठवण येते. लहानपणी मी अशी रुसून बसले ना की माझी आई मला अशीच मनवायची आणि म्हणायची, माझ्यासाठी पण नाही खाणार? अनुराधा, अनुराधा, आई, अनुराधा. माणिक आहे. दीपा, जरा साखर घे बघू पाटशेरी. हा. त्याशिवाय उचकी थांबायची नाही. उचकी साखरेला थांबायची नाही. ती आठवणच तशी काढते माझी अनुराधा. आई, मला माहिती आहे ती पण न खाताच राहिली असणार. आधीपासूनची सवय आहे तिची. जोपर्यंत मी जेवत नाही ना तोपर्यंत ती पण काही खात नाही. मी कधी बाहेर गेले ना, म्हणजे कुठे ट्रिपला किंवा कॅम्पला गेली ना, तर जोपर्यंत माझा फोन येत नाही तिला की आई मी जेवलीये, तोपर्यंत ती पण काही खात नसायची. आता तिला कसं सांगू मी की मी ठीक आहे, तू नको माझी काळजी करू. माझा तर कोणी फोन पण उचलायला झाले तिकडं. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज कसला? आणि थांब सांगते.
तर मागातली दिसते की. तुम्ही बसा. सावी, तुम्हाला सगळ्यांची किती आठवण येत असेल मी समजू शकतो. सगळं असं अचानकच झालं. घरातल्यांचा निरोप घ्यायची सुद्धा तुम्हाला नीट संधी मिळाली नाही. पण सावी, मी भाऊंना वचन दिले कुठल्याही परिस्थितीत तुमच्या नातीला सुखात ठेवे. आता जर तुम्ही असं काही न खाता उपाशी राहिला आणि ही गोष्ट जर त्यांना कळाली तर त्यांना किती त्रास होईल. माझ्यासाठी नाही पण निदान भाऊंसाठी, तुमच्या आईसाठी थोडं तरी जेवा की प्लीज. ए पोरी, खूप झाली तुझी नाटकं. खा आणि मर ना पटकन. ठीक आहे. परत ताट घे. हे सर, एक मिनिट. यांनी का थांबवलं? यांना कळलं की काय? परत हे पकड. मला ना एक मस्त प्लॅन सुचलाय. प्लॅन? म्हणजे बघा की आता 2 दिवसात तुम्ही मिसेस सावी धैर्य मुजुमदार होणार. 2 दिवसात म्हणजे आपल्याकडे खूप कमी वेळ उरलाय की. कशासाठी? अहो कशासाठी काय, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणून सोबत राहण्यासाठी. सो मिस सावी, तुम्ही मिसेस सावी व्हायच्या आधी माझ्या बरोबर डेटला याल. आत्ता? अहो तुमच्या डेटला काही टायमिंग बिमिंग आहे का नाही? हा, आत्ता कसं शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणजे? सावी, अहो प्रेमात सगळं शक्य असतं. बरोबर आहे. हा माहितीये मला, पण घरात कुणाला कळलं तर? कळलं तर काय सावी, अहो कळलं तर कळलं. सावी, तुम्ही बायको होणार आहात माझी. त्यांना काय प्रॉब्लेम असणार आहे? चला प्लीज. सावी जा जा, लगेच जा. नाही काय, एकदा का जर तुझं लग्न झालं ना तर मग तुला अशी मज्जा नाही करता येणार परत. काय? बरोबर आहे, बरोबर आहे. तुझं नाही जास्त विचार करत बस, एवढा विचार करायला नाही. जा जा जा.
यांना हे आत्ताच सुचायचं होतं. प्लीज बघा की आता हे पण सांगताय. तुमचा होकार मिळवण्यासाठी काय करू मी? गुडघ्यावर बसू का? प्लीज सावी प्लीज. धैर्य काय करताय? उठा. नाही मी बरोबरच करतोय प्लीज. तुम्ही उठा आधी. नाही 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 आधी होकार द्या प्लीज. मी लोटांगण घालतो. धैर्य उठा उठा आधी उठा. नाही 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 नाही. बरं ठीक आहे जाऊयात आपण. उठा आधी. अनुराधा अगं जरा धीराने घे पुरी. अगं हे असं तिच्या आठवणीत कुरवाळत बसून काय होणार आहे बाळा? सगळं चाललंय अजून खरंच वाटना. असं वाटतं अजून पण कुठून तरी आई चहा केला आणि माझी सावी धावत येऊन माझ्या कुशीत येईल. तिच्या लग्नाची किती स्वप्न बघितलेली हो. वाटलेलं तिला असा जोडीदार मिळत जो तिच्यावर लय प्रेम करेल, तिला समजून घेईल, तिच्यावर कोणती बी बंधनं लागणार नाही, तिचाच नाही पण तिच्या कामाचा सुद्धा सन्मान करेल. म्हणे काय केलं हो आपल्या सावीनं भाऊ? मुजुमदारांचा पोरगा निवडला. त्यांच्या घरात पैशाला किंमत आहे, बाईची किंमत पाय पुसण्यासारखी आहे त्यांच्या घरात. देवाच्या घरात माझी पोरगी कसं सुख उडकणार आहे भाऊ? कसं सुख उडकणार आहे? तू कळू दे थांबना. धैर्य काय करता तुम्ही? छेडतोय तुम्हाला. मुलींना छेडल्यावर पोलीस पकडून नेतात माहितीये ना? हो माहितीये की, पण मी माझ्या बायकोला छेडतोय मग बायको पकडून नेते काय? आणि मग जेल मध्ये मी आणि माझी बायको असतात. अहो पण आपण नेमकं चाललंय कुठं? हो जरा पेशन्स जरा की, सारखं आपलं सांगा 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 सांगतो, जरा पेशन्स जरा. काय आहे ना, पोरं जेव्हा घराच्या बाहेर पडतात ना तेव्हा त्यांना घरातल्यांची काही काळजीच नसते. पण पोरींना त्यांची काळजी असते ना. आता आपण एवढं घराच्या बाहेर पडलोय, मग वेळेत घरी नको जायला? दिस दामिनी मॅडम परत. ओ आदर्श सुनबाई, अहो जरा थांबा. आणि काय ना, घरचा विषय सोडून द्या आता. आता इथं फक्त एकच विषय, तो म्हणजे धैर्य आणि धैर्याची सावी.
काय गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना पुलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना 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 सुखाची श्रावणी हिनाच रावणी बहा गुंतया तुर फिरुनी आज वेळाची बहा गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना पुलकीचा फूल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना इथं का आलोय आपण? अहो, हाच तर आहे आपल्या आजच्या डेटचा व्हेन्यू. पावभाजीच्या गाडीवर? हा, फक्त पावभाजीची गाडी नाही, स्पेशल पावभाजीची गाडी. तुम्हाला सांगतो सावी, मी ज्यावेळेस कॉलेजला होतो ना त्यावेळेस हा माझा आवडता स्पॉट होता. आम्ही नेहमी यायचो इथं आणि इतक्या दिवसापासून माझी इच्छा होती ना की एकदा तरी तुम्हाला इथं घेऊन यावं. आज फायनली ती इच्छा पूर्ण झाली. अजिंक्य भाऊ, एक आपली वाली स्पेशल आणि एक रेग्युलर. एक मिनिट, तुमच्यासाठी आपली वाली स्पेशल आणि माझ्यासाठी रेग्युलर का? नाही काय ना, स्पेशल म्हणजे ती जरा जास्त तिखट असते. आता तुम्हाला एवढं तिखट चालणार नाही म्हणून. नाही, जी पावभाजी तुम्ही खाणार तीच मी पण खाणार. त्याच्याशिवाय मला कळणार कसं तुम्हाला काय स्पेशल आवडतं ते? आणि तसं पण आपण एवढ्या स्पेशल जागी आलोय, स्पेशल माणसासोबत, मग सगळं असं स्पेशल झालं पाहिजे ना. रेग्युलर काहीच नको. बर अजिंक्य भाऊ, एकच आपली वाली स्पेशल प्लीज. काय झालं? असं का बघताय? मला ना विश्वासच बसत नाही. म्हणजे विश्वास बसत नाही कशावर? खरंच नाही, म्हणजे मला खरं वाटतच नाहीये हे. काय झालं धैर्य? तुम्ही असं का वागताय? बघा ना कसं शक्य आहे हे, पण तरी सुद्धा होतंय. धैर्य काय बोलताय तुम्ही? हे बघा, आता मला टेन्शन येते. काय होत नाही? काय प्रॉब्लेम झालाय का? हे पण मला खरंच विश्वास बसत नाही. सावी, आपलं लग्न होणार आहे. सॉरी सॉरी सॉरी, पण खरंच सांग, हो खरंच विश्वास बसत नाहीये मला. आपलं लग्न होतंय, पुढच्या 2 दिवसात आपण लग्न करणार. मी एवढा खुश आहे ना, एवढा आनंद झालाय मला, मी शब्दात सांगूच शकत नाही तुम्हाला. हा, मी दाखवू शकतो तुम्हाला. अहो, काय करताय तुम्ही? तुम्हाला काही दाखवायची वगैरे गरज नाहीये. हात सोडा माझा, बघल कोणीतरी. बघितलं तर बघितलं, माझ्या होणाऱ्या बायकोचे हात पकडतोय मी. एवढी सुंदर बायको असल्यावर हात तर पकडणारच ना. आणि तसे घाबरतोय मी कोणाला?
आता तर मी अख्ख्या कोल्हापुराला ओरडून सांगू शकते, धैर्य लव सावी अँड सावी लव धैर्य. बघायचंय तुम्हाला? बघायचंय? बघा. धैर्य आहो, काय करताय तुम्ही? नाही बसा बघू इथं. बघा की आता कसं ओरडतो इथं. धैर्य, काय करताय? बसा सांगते ना. बस बसा बस. एक मिनिट. का? स्पेशल पावभाजी आहे ही, आणि ही स्पेशल पावभाजी खाण्याची एक स्पेशल पद्धत असते. हा हा घास आहे एवढा मोठा? हा मग नाही, माझ्यावाल्या स्पेशल पावभाजीचा घास असाच असतोय. असंच तर खाल्ल्यावर मजा येते खायला. एकदा खाऊन बघा की. ही रेग्युलरच मागवायला पाहिजे होती मग. अहो मस्करी करते तुम्ही पण ना. कशी वाटली? सावकाश 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 सावकाश. ठीक आहे, पाणी प्या, पाणी प्या. सावकाश. ओके. काय सावी, पहिल्याच घासाला ठसका लागला होय तुम्हाला? ते म्हणजे मला वाटलं की जेवढं तिखट बोलता तेवढं तिखट खायलाही जमत असेल तुम्हाला. मी तिखट बोलते? धैर्य तुम्ही जिंदगीचा जाळ खुळा गपगार करतो या गुलाबी हवार खुळा. हो दुरावत यास पुन्हा पुकारते साथ पुन्हा बनवा रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून यो दुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग